आताच आमची तयारी झाली आणि आम्ही चाललो आता फोटोशूट करायला ब्रिजच्या इथं. आम्ही नारळी पौर्णिमेचं शूट करणार आहोत आणि सूत्रांच्या माहितीनुसार तिकडे जाम गर्दी झाली. तिथे जाम गर्दी आहे, जाम जण आले तिथं फोटो काढला. आता बघू आमचा कसा शूट होतोय. तर चला, ते गणपती विसर्जन होतात तिथं आलो आणि जाम गर्दी आहे इथं आणि आम्ही आता इथं फोटोशूट करू. हे आमचा फोटो काढतात वेदांत भाऊ, त्याच आमच्या प्री वेडिंग पण केली ती. भारी काढतात फोटो. बाकी नाही पण बोट नाही पलटी होणार. पूजन चालू आहे. हॅलो एव्हरीवन, तर तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्लॉग खूप जास्त एक्साइटिंग होणार आहे, कारण की आज आम्ही करणार आहोत नारळी पौर्णिमेचं शूट. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघायला विसरू नका. तर आज मी ही साडी घालणार आहे जी की मम्मीची आहे, म्हणून हा ब्लाऊज फिटिंग करायला चालले वहिनीकडं, कारण की मला होणार नाही. तर चलो, ब्लाऊज फिटिंग करायचा होता. तर वहिनी नाही घरात, आता दुसरे आमचे तर राहतात, त्यांची तर जाऊन बघून येते भेटते का नाही करून. माझा नाखवा इथं रेडी होत आहे आणि इथं मेकअप करते मी. तर आताच आमची तयारी झाली आणि आम्ही चाललो आता फोटोशूट करायला ब्रिजच्या इथं. आम्ही नारळी पौर्णिमेचं शूट करणार आहोत आणि सूत्रांच्या माहितीनुसार तिकडे जाम गर्दी झाली. तिथे जाम गर्दी आहे, जाम जण आले तिथं फोटो काढला. आता बघू आमचा कसा शूट होतोय. तर चला, तर पटरी क्रॉस करून आम्ही चाललोय फोटोशूट करायला. माझा स्टार्ट आहे हा. माझ्यासाठी कोण थांबतच नाही. लुक माय हँडसम नाखवा. तर गणपती विसर्जन होतात तिथं आलो आणि जाम गर्दी आहे इथं आणि आम्ही आता इथं फोटोशूट करू. हे आमचा फोटो काढतात वेदांत भाऊ, त्याच आमच्या प्री वेडिंग पण केली ती. भारी काढतात फोटो. बाकी काल तुम्ही नारळी पौर्णिमेचा शूट चालू आहे वहिनी आणि दादाचा, आणि आमचे मित्र अश्विन, अर्जुन, वेदांत फिल्म्सला नक्कीच फॉलो करा, सबस्क्राईब करा क्लासमेट चॅनल आमच्या. आणि पाहू शकाल तुम्ही नारळी पौर्णिमेला गर्दी आमच्या गावात. पकटी बोलले जाते, पकटी लोकेशन पकटी. तर आता आम्ही बोटीत चाललोय शूट करायला. भावी बोट घेऊन आल्यात. आता बोटीत शूट करते. नाही पण बोट नाही पलटी होणार. नॉर्मल आणि एक थांबव हो, एक ठिकाणी थांबू 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 थांबू. टेबल टेबल माझा मोबाईल पाहू शकाल तुम्ही. इथं नारळी पौर्णिमेचा शूट चालू आहे आणि मेन फोटोग्राफर आमचे नेहमी सहकार्य असतो वेदांत फिल्म्स, अष्टपैलू कामगिरी करणारा. पाहू शकाल शूट चालू आहे. खूप एक्सायटेड असणार आहे हा शूट.
आणि हा लोकेशन आहे आमच्या गावातच खारपाडा. हा ओल्ड ब्रिज आहे त्याच्या पाठी न्यू ब्रिज. वहिनी डन. कितनी खुशी. तर बोटीमध्ये आम्ही शूट करतोय आणि बोटीत बसून भारी वाटते. मग एक बोट घ्यावा लागला. भारी वाटते एकदम बोटीत बसायला. आणि हे आम्हाला फोन घेऊन आलेत भाऊ आणि इथे सगळं शूट चालू आहेत. आणि आता बोट आलेली आहे जवळ. फोटोग्राफर आहेत आमचे, प्रत्येक वेळी सहकार्य करतात. वेदांत फिल्म्स इंस्टावर तुम्ही फॉलो करा, लाईक करा. पूजन चालू आहे. लास्ट पोझिशनला आलेले आहेत. बराच उशीर शूट करत होते, जवळजवळ 2 आवर्स झाले शूट चालू होता. आणि आता फायनली नारळाचं पूजन आहे. फायनली आमचा शूट कंप्लीट झाला आणि आता आम्ही चाललो घरी. व्हिडिओ पाठव जाताना, व्हिडिओ पाठव. सांगा. याही आमचा डान्स कोरिओग्राफ केलता समीर भाऊई. आज चाललो आम्ही घरी. वाटलं आजचं शूट. बरं वाटला, कालच झाला. शूट आमचा मस्त झालं, एकदम भारी. फोटो पण जाम भारी आल्यात. आता ते उद्या पोस्ट होतील इंस्टाग्रामवर. बघू आता पुढं काय. तर ते एवढं सगळं पसारा साफ करायचा आहे. मग अशी तयारी केली ती त्याचा. तर आताच आमचं जेवण वगैरे झालं आणि आमच्या इथं घरात खायला काय नव्हतं असं चटर पटर. तर आम्ही डी मार्टला चाललो. आता रात्रीचे वाजले 10. डिमार्ट बंद होईल 11ला. आता 10 वाजलं आणि 11 वाजता डी मार्ट बंद होईल. आणि आता मी कर्नाला क्रॉस केले. तर बघू किती टाइम लागते पोचायला. तर मी एवढ्या फास्ट इथं पोचलो. किती मिनिटात पोचलो इथं? 12 मिनिटं. तर 12 मिनिटात आम्ही इथं कुठं पोचलोय? शिरडोनच्या इथं 12 मिनिटात पोचलोय. एवढे फास्ट चालवतात हे. कारण की डीमार्ट बंद नाही झाला पाहिजे म्हणून ना. तर माझ्या नवऱ्याचा टार्गेट होता डीमार्टला लवकर यायचा. तर किती मिनिटात पोचलो? 15 मिनिटं द्यायचं होतं, पण 19 मिनिटं लागली. त्यात जरा ट्रॉफिक होती त्याच्यामुळं. हा, तर आता मी पोचलोय डीमार्टला. तर चाललोय. तर एवढा सामान घेतले आणि ऑलमोस्ट डीमार्ट खाली आहे. जास्त गर्दी नाही हाय, पण जास्त नाही. इतना सामान लेके कैसा लग रहा है? तर एवढा आम्ही खायलाच घेतला आणि 11 वाजून गेलं आणि अख्खा डीमार्ट खाली. चला भाऊ चला. पुरा डीमार्ट खाली आहे बिडू. पुरा डीमार्ट. पहिल्यांदा मी असं पक्के रात्री आले वाटतं. पाऊस आला आणि भिजत भिजत चाललोय. खोलो तर फटाफट सामान भरतो आता. आत्ताच घरी आलो आणि एवढं सामान आता पिशवीत भरते आणि नेते आतमध्ये. बघू आता कसा पिशवीत भरायचा. इधर साइड में. ते इथं आमच्या खायलाची वाटणी चालू आहे. यो माझा खायला, तो त्या साईडचा त्यांचा आणि हा मधीतला बाहेर डब्यात ठेवासाठी. बीच में आपका कितना है? माझ्यासाठी खायला गेलो.
2-3 गोष्टी झाल्या. माझा एवढा आहे पण याशी अर्धा तर माझा नवराच खाईल एवढी मला गॅरंटी आहे. हो का नाही बोल, खोटा नको बोलूस आता.